छोटे पाटील जागा इकडे मित्रा कोण आणखी कोण राहिलं बोल नंतर मग बोल मारत बसू. आउटपुट चालू करा जरा गुण बघा बरं आता अरे सबच आणतो ना पुढारी बोले काय तो माणूस माग सारखं आपले पोर आहे दोन माग आमचं नाही का महत्वाचं एक मिनिट हो मैं आउट हॅलो कशी झालेली काय मानसिक राहू द्या आता सेंटरला राहू द्या थोडं मागवा तुम्ही बस भैया तुला उठायला सांगितलं तू बसला काही तासावर आता चलो मुंबई तुमचं आंदोलन सुरू होतं काय मानसिकता आहे मुंबईत जायची मानसिकता काय मानसिकता म्हणजे पुढं मुंबईकडे जायचीच पूर्ण तयारी झाली निघालो उद्या सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला मुंबईला जाणार मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मराठा आणि मी हटणार नाही पूर्ण ताकदीनं तयारी झाली निघालो उद्या सकाळी तुमची मागणी 54 लाखाची आहे त्यावर आता सरकारची एक महत्वाची बैठक सुरू आहे त्या बैठकीत राज्यातले सर्व जिल्हाधिकारी सर्व विभागीय आयुक्त जस्टिस शिंदे याच्यावर विचार मंथन करताय की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला कसं लवकरात लवकर पूर्ण करताय ही एक पॉझिटिव्ह गोष्ट मानताय तुम्ही सरकार चांगली गोष्ट आहे पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या सगळ्याच विषयी पॉझिटिव्ह घेतलेले एकही विषय त्यांचा आम्ही निगेटिव्ह आतापर्यंत घेतलेला नाही शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून मराठा समाजानं मान सन्मान त्यांच्या शब्दाचा करून त्यांना खूप काही वेळ दिलेला आता ती बैठक येत आहे चांगली गोष्ट आहे परंतु 54 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेला डाटा पाहिजे त्यांच्या परिवाराला जे परिवार आहे त्यांचा नातेवाईकांना त्यांनाही दिलेला एकूण 54 लाख प्लस किती कोटींचा लाभ होतोय याचा पण डाटा पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचा तो आदेश नंतर कामाला येतोय अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला आदेश कामाला येत नाही यावर त्यांनी द्यावं आमचं काय म्हणणं नाही आम्ही मुंबईला गुलाल घेऊन यायलो तुमच्याकडे देशात असं कधीच घडलं नसतं गुलाल घेऊन डोक्यावर टाकायला जायचं कधीच घडलं नसतं देशात पण मराठ्यांची मी फसवणूक नाही करू शकत चुकू नाही माझा जीव गेला तरी चालेल पण मी फसवणूक नाही करू शकत खोटी सगळ्या सोयऱ्यांचा आदेश काढला वोट हुकूम झाला आणि मराठ्यांना दाखवायचं हे बघा सगळ्या सोयऱ्याचं झालं कागद दाखवायचा आणि सगळ्या सोयऱ्यात झालं त्यांनी प्रमाणपत्र मागायला कोणाकडे जायचं ज्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांच्याकडेच पत्र नाही तर यांनी कोणाकडे जायचं मी नाही फसवणूक करू शकत समाजाची अजिबात नाही त्यामुळे उद्या मी मुंबईकडे निघालो मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांचे हे जाणारे जे मराठ्यांचे लेकर आहेत तिथे मायबाप म्हणून सध्या राज्य ते सांभाळत आहेत त्यांच्याच लेकर आहेत त्यांनी सांभाळावं त्यांना यायले तिकडं तुमच्याकडे मागणी करायला आणि शांततेत अमरवण उपोषणाला त्यांचीच जनता आहे त्या गादीवरती याच जनतेनं त्यांना बसवलेलं आहे मग ते पोरं एकदा मागणी करायला शांततेत तुमच्याकडे आलं म्हणून तुम्हाला काय वाईट वाटायला लागलं एवढं लगे येऊ द्या ना शांतते आले तुम्हाला 7 महिन्याचा वेळ दिलेला आहे 26 तारखेपर्यंत तुम्ही मुंबईला पोहोचताय 26च्या सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तुमचा रिस्पॉन्स कसा राहील मी पहिल्याच दिवशी सांगितलं दादा 23 तारखेलाच पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी आम्हाला हौस नाही ना मुंबई जायची हौसच नाही आम्हाला मुंबई जायची तुम्ही असून देण्यात म्हणल्यावर नसलेलं काही देऊ शकत नाही तुम्ही मराठ्याला काहीच देऊ शकत नाहीत नसलेलं
असून देणार तुम्ही, तर नसलेलं काय देणार आहे तुम्ही आम्हाला? आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या ते देणार, त्यांच्या परिवाराला देणार, मराठवाड्यात नोंदी सापडणार. मला एक गोष्ट सांगा, मला आज कन्फर्म माहिती मिळाली, शिंदे समिती 24 डिसेंबरला थांबवायचं ठरलं होतं, तिला थांबवलं नाही, तिला रेग्युलर तपासण्या म्हणजे नोंदी शोधण्यासाठी पाठवलं होतं. आज 20 तारीख ग्राह्य झाला, 1 महिना झाला. शिंदे समितीनं काय काम केलं त्या महिन्यात? कसा न्याय मिळव मराठ्याला? कसा न्याय मिळत? तुम्हाला 4 दिवसापूर्वी सांगितलं आम्ही, आधी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं, पण 4 दिवसापूर्वी सगळीकडे शिबिर लावायचे आणि त्यांनी ठरवलं, मला येऊन सांगितलं. आणि ग्रामपंचायतला ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याचा कागद लावायचा. मराठवाड्यात काही ठिकाणी लावलंय, फक्त महाराष्ट्रात कुठेच नाही. शिबिर नाही, फिबिर नाही, काहीच नाही. काय न्याय देणार आहे तुम्ही लोकांना? हेच आमची फसवणूक आहे प्रत्येक वेळेस, म्हणून आम्ही मुंबईकडे निघालो. या महिन्यात काहीच काम केलं नाही का? मला मिळालेली माहिती खरी आहे का खोटी, माझं गैरसमज काढावा. हा, काढावा. मला मिळालेली माहिती मी खोटी ठरवी. आता जी बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये कदाचित तुम्हाला टाइम बॉन्ड आश्वासन दिलं जाऊ शकतं, मुख्यमंत्री असतील किंवा कोणी, की येणाऱ्या 15 दिवसात 10 दिवसात 54 लाख लोकातील पात्र ज्यांनी अर्ज केले त्यांना प्रमाणपत्र दिले जातील. टाइम बॉन्डिंगचा काय प्रस्ताव वगैरे आला तर? नाही, हे बघा, टाइम बॉन्ड कधी असतो काहीच हाताला नाही लागल्यावर. आज तुमच्याकडे 56 लाख नोंदी आहे, तुम्ही त्या 2 दिवसात देऊ शकता, 2च दिवसात देऊ शकता. फक्त उद्या ग्रामपंचायतला लावा. मी सांगतो, हे जबाबदारी सांगतो. उद्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला कोणाच्या नोंदी मिळाल्या त्याचा कागद लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक अर्ज भरतील, त्यांचं नाव व्हायचे. नाही भरतील ते त्यांचा प्रश्न आहे, मग भरतील. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या, एकदम सोपा विषय. तिसऱ्या दिवशी त्यांना प्रमाणपत्र द्या. त्यांच्या परिवाराची वंशावळ जुळायची गरज नाही. याची नोंद मिळाली म्हणल्याच्या नंतर त्याचा परिवार, चुलता, पुतणे, काके, हे सगळ्या दुनियालाच माहिती आहे. 54 लाख प्लस तो आकडा परिवाराला दिलेला करा. हे 3 दिवसात फक्त काम होते, फक्त 3 दिवसात. साधा आणि सोपं काम. त्याच्यानंतर सगळ्या सोयऱ्यांचा आदेश त्याला लागू होतो. झालं मराठ्यांचं कल्याण. पण हे न करता तुम्ही जर वेगळं काही करत असाल तर मी मात्र नाही समाजाची फसवणूक करू शकत, अजिबात नाही. 26 तारखेपर्यंत सरकारकडून अपेक्षा आहे? अपेक्षा तर 7 महिन्यापासूनच आत्ताच. आणि अपेक्षा आंदोलकांना त्यांच्याकडे ठेवायची, कोणाकडे ठेवायची, आणि त्यांच्याकडे मागणी जायची, कोणाला जायचं? त्यांना काय वाईट वाटतं एवढं आम्ही यायलो, शांततेत यायलो. फक्त संख्या जास्त एवढंच आहे, पण शांततेत यायलो, काहीच नाही करायलो. तुमच्यासाठीच आम्ही इतके दिवस इकडे थांबलो. नको काही लोकशाहीचं ही करायला, पण लोकशाहीनं दुसराही अधिकार दिलेला आहे. तुम्ही शांततेत जाऊन आमरण उपोषण करून कुठेही जाऊ शकता, राज्यात देशात कुठेही करू शकता. 7 महिन्यानंतर तेवढाच एक अवलंब करायला, इथं करण्याऐवजी मुंबईला चाललो. काय बदल केला? काहीच नाही. अपेक्षा आम्हाला शिंदे साहेब 100% मनातून लक्ष घालतील, आणि फडणवीस साहेब सुद्धा मनातून लक्ष घालून हे विषय गोडी गुलाबीनच मार्गी काढणं आहे. पहिले प्रयोग भानगडीत पडायचं नाही, आणि ते 100% मराठ्यांना मनातून लक्ष घालून न्याय देतील. कारण नोंदी मिळाल्यावर द्यायला हरकत काय, हा आमचा मूळ प्रश्न. ओके, थँक्यू. करा आता तुमचं चालू. पुन्हा सुरू करा, दिसून वेगळं पेज जाऊ द्या.